Good morning, student. We have to see topic number 2, mechanical properties of fluids. In this topic, we have to see fluid. Fluid means काय सांगितलं होतं त्या ठिकाणी any substance that can flow is सांगितलं होतं त्या ठिकाणी fluid. Then we have to see some properties of the ideal fluid, in which we have to study that it is incompressible, its flow is irrotational. Then we have to see it is non-viscous, and then we have to see its flow is steady. Then we have to see some properties of fluid, that is they do not oppose deformation, they get permanently deformed. Then we have to see second property, they have ability to flow. Then we have to see third property, that is they have ability to take the shape of the container. In this way we have to see some basic concept for this fluid. Today we have to see the point, that is a pressure. This is a pressure. A pressure means काय सांगितलंय? A fluid at rest exert a force on the surface of contact. The surface may be wall or the काय सांगितलंय त्या ठिकाणी bottom of an container of the काय सांगितलंय त्या ठिकाणी fluid. म्हणजे फ्लुइडवर काय होत असते त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट होत असते, आणि फोर्स एक्झर्ट होत असताना तो सरफेस ऑफ कॉन्टॅक्टवर होत असतोय. आता हा सरफेस जो आहे तो काय असेल? मे बी अ वॉल असेल, भिंत असेल. म्हणजेच आता भिंत म्हणजे आपण काय घेणार, एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण त्या ठिकाणी फ्लुइड घेतलं असेल तर कंटेनरचे जे बाहेरचे आहेत बाजू, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे? वॉल असं म्हणणार आहे. मे बी द वॉल ऑर द काय सांगणार आहे त्या ठिकाणी बॉटम ऑफ अँड द काय सांगितलंय त्या ठिकाणी ओपन कंटेनर ऑफ द फ्लुइड. मग इथं काय सांगणार आहे? द नॉर्मल फोर्स exerted by a fluid at rest per unit surface area of contact is called the pressure, which is denoted by the letter P of the fluid. Means here we have to see the definition of the pressure, that is the normal force exerted by a fluid at rest per unit surface area of contact is called as काय म्हटलं त्या ठिकाणी pressure of the fluid. Therefore we have to return the formula for pressure. P is equal to force upon काय सांगणार आहे त्या ठिकाणी area. मीन्स काय सांगणार? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मीन्स पी अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी ए, सॉरी एफ अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी ए घेतलं. मीन्स आम्ही काय सांगणार आहे? प्रेशर विच इज इक्वल टू काय येणार आहे? फोर्स पर युनिट काय सांगणार आहे त्या ठिकाणी एरिया. आणि म्हणून फॉर्म्युला वी हॅव टू रिटर्न इयर पी इज इक्वल टू एफ अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी ए सांगितलं. देन वी हॅव टू सीन एस आय युनिट ऑफ काय करणार आहे त्या ठिकाणी प्रेशर. आता एस आय युनिट ऑफ प्रेशर कसं काढलं जातं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. when we have to calculate the SI unit of pressure, that is here we have to return first unit of कुणाचं लिहिणार त्या ठिकाणी फोर्स. युनिट ऑफ फोर्स काय आहे त्या ठिकाणी? न्यूटन आहे. आणि युनिट ऑफ एरिया दॅट इज काय सांगतो आपण त्या ठिकाणी मीटर स्क्वेअर. देअरफॉर SI युनिट ऑफ प्रेशर इज काय सांगणार आपण त्या ठिकाणी? न्यूटन मीटर स्क्वेअर. ऑल्सो आम्ही काय लिहू शकतो त्या ठिकाणी? ऑल्सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी? 1 पास्कल त्या ठिकाणी येणार आहे. आणि पास्कल इट इज अ नेम ऑफ द काय त्या ठिकाणी? सायंटिस्ट. म्हणजे हिअर वी हॅव टू रिटर्न इन दिस वे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द डायमेन्शन्स फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी? प्रेशर. मीन्स हिअर वी हॅव टू रिटर्न डायमेन्शन्स ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी? प्रेशर. आता डायमेन्शन्स ऑफ प्रेशर घेत असताना पी इज इक्वल टू आपण फॉर्म्युला लिहूया. फोर्स आपण काय लिहिला त्या ठिकाणी? एरिया. फोर्स हॅव्हिंग द डायमेन्शन आहेत L1 M1 T raised to -2, area having the dimension L raised to 2. Then we have to here calculate the dimensions for the काय येणार आहे त्या ठिकाणी? प्रेशर. 1 - 2 किती आलं त्या ठिकाणी? -1 आलं. M raised to काय आलं? 1 आलं. T raised to काय आलं त्या ठिकाणी? -2. Then we have to take that the pressure having the dimensions काय मिळालं? L raised to -1, M raised to 1 and T raised to काय आलं त्या ठिकाणी? -2. Then we have to see that प्रेशर विच इज काय सांगितलं त्या ठिकाणी? फोर्स पर युनिट एरिया. हिअर फोर्स इट इज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? व्हेक्टर क्वांटिटी.
एरिया जो आहे इट इज अ काय म्हणतो स्केलर क्वांटिटी, बट प्रेशर इट इज अ काय येणार आहे त्या ठिकाणी प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर इज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी. आता अदर कॉमन युनिट्स फॉर मेजरिंग ऑफ प्रेशर ऑफ गॅस आर काय म्हटलं जाते त्या ठिकाणी बार अँड काय सांगितलं जाते त्या ठिकाणी टॉर. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हिअर 1 bar which is equal to 10⁵ न्यूटन मीटर रेस टू -2. म्हणजे 1 बार बरोबर आपल्याला काय येणार आहे त्या ठिकाणी 10⁵ न्यूटन मीटर रेस टू मायनस काय येणार आहे त्या ठिकाणी 2. देन हिअर वी हॅव टू ऑल्सो सीन अनदर युनिट दॅट इज काय येणार आहे 1 हेक्टापास्कल. 1 हेक्टापास्कल which is denoted by in this way 1 हेक्टापास्कल which is equal to 100 काय येणार आहे त्या ठिकाणी पास्कल. मीन्स काय सांगितलं इथं आपण अदर कॉमन युनिट्स ऑफ मेजरिंग प्रेशर ऑफ अ गॅस आर काय सांगितलं त्या ठिकाणी बार अँड काय सांगितलं त्या ठिकाणी टोर आणि म्हणून सांगितलं त्या ठिकाणी 1 बार विच इज इक्वल टू 10⁵ न्यूटन मीटर रेस टू -2 आणि 1 हेक्टापास्कल विच इज इक्वल टू 100 काय सांगितलं त्या ठिकाणी पास्कल. आता तुमच्या पुस्तकामध्ये इन फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी 2.4 अँड फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी 2.5. ती आपण इथे फिगर बघूया. फिगर ए शोईंग काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लूइड घेतलंय. फ्लूइड एक्झर्ट फोर्स ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी वर्टिकल सरफेस. म्हणजे इथं आपण काय घेणार आहे फिगर शोज अ फ्लूइड एक्झर्टिंग नॉर्मल फोर्स ऑन अ व्हर्टिकल सरफेस घेतलंय आणि फिगर बी जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लूइड एक्झर्ट फोर्स ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सरफेस. आता फ्लूइड एक्झर्ट फोर्स ऑन हॉरिझॉन्टल सरफेस आणि फ्लूइड एक्झर्टिंग नॉर्मल फोर्स ऑन काय सांगितले आपण त्या ठिकाणी व्हर्टिकल सरफेस. म्हणजे आपण एक या ठिकाणी काय घेतलं फ्रेम घेतलेले आहे विच इज काय करणार आहे डीप इन फ्लूइडमध्ये करणार आहे. ते फ्लूइडमध्ये करत असताना आपल्याला या ठिकाणी काय दिसतात 2 फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट झालेले त्या ठिकाणी दिसतात. हिअर वी हॅव टू सीन धीस फोर्स आणि धीस फोर्स हे कशा आहेत त्या ठिकाणी मॅग्निट्यूड सेम आहेत मात्र दोघांच्या डायरेक्शन कशा आहेत त्या ठिकाणी अपोजिट आहेत. आणि इथं आपण जर घेतलं की फ्लूइड एक्झर्ट ऑन हॉरिझॉन्टल सरफेस आपण घेतला तर इथं काय सांगितलं हे पण आपण ही जी फ्रेम आहे ती हॉरिझॉन्टल सरफेस फ्रेम आपण फ्लूइडमध्ये जर त्या ठिकाणी डीप केली तर इथं असणार फोर्स कसं इक्वल फोर्स आहे बट इन काय सांगितलं तर मॅग्निट्यूड इन सेम म्हटलंय मात्र डायरेक्शन कशा आहेत दोघांचे अपोजिट आहे. आणि ए बी द काय घेतलंय त्या ठिकाणी एरिया ऑफ द काय सांगितलंय त्या ठिकाणी प्लेट सांगितलंय. जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण काय सांगितलं की आपला असणारा जे फोर्स प्रेशर जे आहे ते प्रेशर कशावर डिपेंड राहिलं तर प्रेशर विच इज डिपेंड्स ऑन द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फोर्स अँड काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला जो मिळाला आहे पी इज इक्वल टू एफ अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी ए मिळाला. आपण सांगितले जर फोर्स इक्वल असेल फोर्स कसा आहे त्या ठिकाणी इक्वल आहे मात्र एरिया काय झाला या ठिकाणी चेंजेस होत गेला. म्हणजे काय द ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ स्मॉल वेट कॅन एक्झर्ट हाय प्रेशर इफ इट्स वेट ॲक्ट्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल सरफेस एरिया. म्हणजे इथं काय सांगणार जर आमचा एरिया काय झाला त्या ठिकाणी एरिया इज काय झाला त्या ठिकाणी इन्क्रीजड झाला. म्हणजे एरिया आपला काय झाला त्या ठिकाणी इन्क्रीजड ॲट इक्वल काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स किंवा सेम फोर्सला एरिया हा काय झाला इन्क्रीजड झाला देन द काय होणार आहे त्या ठिकाणी देन द प्रेशर काय होणार आहे त्या ठिकाणी प्रेशर इज काय सांगणार आपण त्या ठिकाणी डिक्रीजेस किंवा डिक्रीजड आपण म्हणणार. म्हणजे एरिया जर तुमचा काय झाला इन्क्रीज झाला तर प्रेशर काय होणार आहे त्या ठिकाणी डिक्रीज होणार. आणि पुढची कंडिशन काय सांगू शकतोय इफ एरिया इज काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजड म्हणजे एरिया आता काय झाला आमचा डिक्रीजेस झाला देन द काय होणार आहे त्या ठिकाणी प्रेशर जो आहे तो प्रेशर काय येणार आहे त्या ठिकाणी प्रेशर इज काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजेस. म्हणजे काय सांगितलं ॲट अ इक्वल फोर्स म्हणजे सेम फोर्सला आम्ही काय सांगणार आहे जर एरिया इन्क्रीजेस झाला तर प्रेशर काय होणार आहे डिक्रीजेस होणार आहे आणि जर एरिया डिक्रीजेस झाला तर प्रेशर काय होणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीजेस होणार आहे. मग आता इथं सांगत असताना आपल्याला पुस्तकामध्ये सांगितले फॉर एक्झाम्पल अ फोर्स ऑफ 10 न्यूटन ॲक्टिंग ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आम्ही काय सांगितलं फोर्स किती आहे एफची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे त्या ठिकाणी 10 न्यूटन आहे. ॲक्टिंग ऑन काय सांगितलं 1 सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये बरोबर आहे. म्हणजे एरियाची किंमत किती दिली आम्हाला त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर स्क्वेअर त्या ठिकाणी दिलेली. इन प्रेशर ऑफ जो आम्हाला मिळालेला आहे तो काय मिळाला आहे त्या ठिकाणी
10⁵ न्यूटन मीटर रेस टू काय सांगितलं त्या ठिकाणी -2 सांगितलं. म्हणजे इथलं जे प्रेशर आहे त्याची व्हॅल्यू किती सांगितलं 10⁵ न्यूटन व मीटर रेस टू काय सांगितलं -2 घेतलेलं आहे. म्हणजे आम्हाला काय सांगणार आहे, हा प्रेशर घेतला तर फॉर्म्युला आम्हाला काय मिळाला आहे, फोर्स अपॉन काय मिळाला, एरिया मिळाला. फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती 10 न्यूटन आहे आणि एरिया जो आमचा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आहे त्या सेंटीमीटर स्क्वेअरचं कन्व्हर्जन आम्हाला कशामध्ये करून घ्यायला पाहिजे, त्या ठिकाणी मीटर स्क्वेअरमध्ये करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकच आपण जर घेतलं तर आपण बघूया इथं आपण सांगूया की सांगत असताना काय सांगितलं की इथं 1 मीटर विच इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 100 सेंटीमीटर म्हणतो. आता काय सांगितलं आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू घेतले. म्हणजे आता काय होणार इथं 10⁻² काय होणार आहे -2 होणार आणि परत त्याचा काय होणार त्या ठिकाणी स्क्वेअर होणार. म्हणजे इथं काय झालं 10 आपण हा 10⁻² काय झाला त्या ठिकाणी -4 झाला विच इज इक्वल टू 10 इंटू 10⁻ हा -4 गेल्यावर वर जाणार आणि ह्याचा पॉवर 1 आहे म्हणून आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली 10⁵ काय मिळाली त्या ठिकाणी न्यूटन मीटर रेस टू काय मिळालं -2. म्हणजे आम्हाला प्रेशर P इज इक्वल टू F अपॉन काय मिळालं ए विच इज इक्वल टू 10 अपॉन एरियाची व्हॅल्यू काय ठेवली 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर घेतला 10 अपॉन 10⁻⁻ काय आला त्या ठिकाणी 4 आला विच इज इक्वल टू 10 इंटू 10⁻1 इंटू 10⁻4 घेतला तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली 10⁵ न्यूटन मीटर रेस टू -2. म्हणजे जर तिथं फोर्स 10 न्यूटन असेल, एरिया जर आमचा 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर तिथं प्रेशर किती मिळणार आहे, प्रेशर विच इज इक्वल टू 10⁵ न्यूटन मीटर रेस टू काय मिळणार आहे त्या ठिकाणी -2 त्या ठिकाणी मिळणार आहे. परत सांगितलं ऑन द अदर हँड आपण सांगितलं ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम फोर्स म्हणजे फोर्सची व्हॅल्यू किती घेणार आहे त्या ठिकाणी 10 न्यूटन घेणार आहे आणि एरिया जो असणार आहे व्हाईल ॲक्टिंग ऑन एरियाची व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 1 मीटर स्क्वेअर. देन जो एक्झर्ट प्रेशर आहे तो एक्झर्ट प्रेशर ओनली काय सांगितलं P इज इक्वल टू 10 न्यूटन मीटर रेस टू काय सांगितलं -2. म्हणजे आम्ही फोर्स प्रेशरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू F अपॉन काय सांगितला एरिया सांगितला. प्रेशर जर आपण फोर्स हॅविंग व्हॅल्यू काय घेतली 10 घेतली, एरिया हॅविंग व्हॅल्यू काय घेतलं 1 मीटर स्क्वेअर घेतलं तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 10 न्यूटन मीटर रेस टू काय मिळालं त्या ठिकाणी -2. म्हणजे आम्ही काय बघितलं जेव्हा एरिया काय होता आमचा त्या ठिकाणी स्मॉल होता, एरिया स्मॉल होता त्यावेळी प्रेशर काय झालं तिथं वाढलं. म्हणजे आम्हाला काय मिळालं होतं जेव्हा एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर होता त्यावेळेला प्रेशर जे होतं ते किती मिळालं 10⁵ न्यूटन मीटर रेस टू -2 आणि जेव्हा एरिया जो आहे आमचा तो किती झाला 1 मीटर स्क्वेअर झाला त्यावेळी प्रेशर आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 10 न्यूटन मीटर रेस टू काय मिळालं -2. म्हणजे आम्ही काय सांगू शकतोय एरिया जर कमी असेल तर प्रेशर काय होणार आहे वाढणार आहे. आता इथं दोघांच्या मध्ये काय होतं फोर्स जे आहे ते फोर्स कसं होतं त्या ठिकाणी सेम होतं म्हणजे फोर्स किती होतं 10 न्यूटन म्हणून एरिया जेव्हा आपण काय झाला वाढला 1 मीटर स्क्वेअर झाला त्यावेळी प्रेशर किती झालं त्या ठिकाणी 10 न्यूटन मीटर रेस टू -2. म्हणजे एरिया काय झाला डिक्रीज झाला तर प्रेशर वाढणार आहे, एरिया जर वाढला तर प्रेशर काय होणार आहे त्या ठिकाणी कमी होणार आहे. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सीन प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. हिअर वी हॅव टू आस्क अ क्वेश्चन दॅट इज डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी प्रेशर ड्यू टू अ काय येणार आहे त्या ठिकाणी लिक्विड कॉलम. हिअर वी हॅव टू टेकन 1 व्हेसल घेतलेला आहे. धिस व्हेसल इज फिल्ड विथ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी लिक्विड. म्हणजे हा व्हेसल जो आहे तो सगळ्या लिक्विडनं काय घेतलेला आपण त्या ठिकाणी फिल्ड केलेला आहे किंवा फ्लुइडनं त्या ठिकाणी फिल झालेला आहे. लेट अस कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय अँड काय सांगणार आहे त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर. या ठिकाणी काय करूया आपण एक इमेजनरी सिलेंडर आहे ते इमेजनरी सिलेंडर या ठिकाणी काय करूया आपण त्या ठिकाणी ड्रॉन करूया. म्हणजे हिअर वी हॅव टू ड्रॉन काय केलं त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर सांगितला. धिस इमेजनरी सिलेंडर हॅविंग द एरिया जो आहे तो काय सांगितला त्या ठिकाणी ए सांगितला कळत आहे. त्यानंतर त्याची हाईट जी आहे ती हाईट किती सांगितली त्या ठिकाणी H सांगितली. म्हणजे H बी द काय सांगितलं हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर सांगितलं. आता इथं काय सांगणार हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला ह्या इथंपर्यंत फिलअप काय झालं आहे त्या ठिकाणी वॉटरनं. म्हणजे वरच्या बाजूला कोण आहे एअर आहे आणि इथं आतल्या बाजूला कोण आहे त्या ठिकाणी वॉटर आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जे इमेजनरी सिलेंडर आपण ड्रॉन केलेलं आहे ते इमेजनरी सिलेंडरमध्ये आपण काय सांगितलं ते इमेजनरी सिलेंडरचा एरिया जो आहे तो काय सांगितला त्या ठिकाणी ए सांगितला, हाईट किती सांगितली त्या ठिकाणी एस सांगितली. लेट द डेन्सिटी ऑफ द लिक्विड म्हणजे ह्या जे आपण लिक्विड घेतलेलं आहे
त्या लिक्विडची डेन्सिटी काय घेऊया आपण त्या ठिकाणी रो घेऊया. म्हणजे रो बी द काय सांगितलं, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड सांगितलं. त्यानंतर एच बी द काय सांगितलं, हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर जो आहे ते इमेजनरी सिलेंडरची ही जी तुम्हाला दिसते इथून इथंपर्यंतची जी आहे ती त्याची काय झाली त्या ठिकाणी हाईट एच झाली. ॲज शोन इन फिगर. द लिक्विड कॉलम एक्झर्ट अ फोर्स. आता हा लिक्विड कॉलम काय करणार आहे, त्याच्यावर एक्झर्ट फोर्स करणार आहे. त्या फोर्सची व्हॅल्यू किती आहे, एफ इज इक्वल टू आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी एम जी. एवढं फोर्स त्याच्यावर काय होणार आहे त्या ठिकाणी एक्झर्ट होणार आहे. म्हणजे हे फोर्स म्हणजेच नथिंग बट कोण आहे, त्याचं वेट आहे. ऑन द बॉटम ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सिलेंडर. धिस फोर्स ॲक्ट्स इन द काय होणार आहे तर त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे जे फोर्स आहे हे फोर्स आपण काय सांगणार आहे, विच इज ॲक्टिंग इन द काय सांगितलं डाऊनवर्ड डायरेक्शन. देअरफॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर P विच इज इक्वल टू एव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली, P इज इक्वल टू एफ अपॉन काय मिळालं, ए मिळालं. दिस फोर्स हॅव्हिंग व्हॅल्यू काय मिळाले आम्हाला, एम जी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी. देअरफॉर वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला, P इज इक्वल टू एफ अपॉन ए विच इज इक्वल टू एम जी अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी ए मिळाला. आम्हाला काय मिळालं आहे, आता नाव आपण या ठिकाणी घेऊया. वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी मास ऑफ लिक्विड. मास ऑफ लिक्विडची व्हॅल्यू काढायची असेल तर फर्स्ट वी हॅव टू टेकन रो घेऊया. रो मीन्स काय सांगितलं डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू आपण काय म्हणतो मास अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम सांगितलं. आता मास किती सांगितले, वेट तिथं आपण घेतलेला त्या ठिकाणी स्मॉल एम घेतलेला आहे. त्यानंतर आम्हाला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर त्या ठिकाणी घ्यायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर विच इज डिनोटेड बाय द लेटर व्ही म्हणणार आहे. हा व्ही एम घेतला. फी जो आहे तो व्ही म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय म्हणतो आपण, लेंथ इंटू ब्रेड इंटू काय म्हणतो हाईट म्हणतो. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट म्हणजे हा एरिया झाला आणि हा काय झाला एच म्हणजे त्याची हाईट झाली. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड एरिया झाला इंटू हाईट म्हणजेच कोण मिळाला आम्हाला व्हॉल्यूम मिळालं त्या ठिकाणी. आणि म्हणून रो इज इक्वल टू एव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला, एम अपॉन काय मिळालं ए एच. आता याच्यावरनं काय करायचं आहे आम्हाला, मास ऑफ लिक्विड म्हणजे स्मॉल एमची व्हॅल्यू काढायची आहे. मग स्मॉल एम इज इक्वल टू काय म्हणणार आहे रो इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी ए एच येणार. रो म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू एरिया इंटू काय आलं त्या ठिकाणी हाईट आलं. म्हणजे वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला रो ए एच विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी स्मॉल एम. आता ही जी व्हॅल्यू आहे एमची व्हॅल्यू आहे वी हॅव टू सबस्टिट्युटेड इन द इक्वेशन नंबर काय सांगणार आहे त्या ठिकाणी 2. आणि मग इक्वेशन नंबर 2 कसं होतं आहे ते आपण इथं बघूया. हेन्स पी इज इक्वल टू एम जी अपॉन काय मिळाले त्या ठिकाणी एम हॅविंग काय मिळाली व्हॅल्यू रो ए एच अपॉन काय मिळाला ए आणि इंटू काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी जी. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला रो ए एच इंटू जी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी ए मिळालं. आता परत काय झालं, हा ए काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे आम्हाला इथं व्हॅल्यू मिळाली एच, हा मिळाला रो आणि दिस इज द व्हॅल्यू काय मिळाली जी मिळाली. दिस इज द इक्वेशन नंबर आपण काय देऊया त्या ठिकाणी 3 देऊया. म्हणजे आम्ही काय सांगितलं दस द घेतलं आपण त्या ठिकाणी प्रेशर पी ड्यू टू अ लिक्विड ऑफ डेन्सिटी रो ॲट रेस्ट घेतले अँड ॲट अ डेप्थ काय घेतलं त्या ठिकाणी एच घेतलं. बिलो द सरफेस ऑफ काय सांगितलं बिलो द फ्री सरफेस इज किती सांगितलं त्या ठिकाणी एच रो जी. मग आपण इथं सांगणार आहे नोट दॅट प्रेशर डज नॉट डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द इमेजनरी सिलेंडर यूज्ड इन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी डिराईव्ह द एक्सप्रेशन. म्हणजे आता इथं प्रेशर कुणावर डिपेंड सांगणार, हाईट ऑफ द लिक्विड कॉलम सांगणार. त्यानंतर रो बी द काय सांगणार डेन्सिटी ऑफ द लिक्विड सांगणार आणि जी बी द काय सांगणार ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ह्याच्यामध्ये एरियाचा संबंध आला का आलेला नाही. म्हणून इथं वाक्य काय सांगितलं होतं प्रेशर डज नॉट डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द इमेजनरी सिलेंडर यूज्ड टू डिराईव्ह धिस काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वेशन आपण सांगणार आहे. नेक्स्ट पॉइंट हिअर वी हॅव टू सीन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड नेमली एअर सांगितले. इट एक्झर्ट डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी वेट. द प्रेशर ड्यू टू धिस फोर्स इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दस एनी पॉईंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द वेट ऑफ द कॉलम ऑफ एअर ऑफ युनिट क्रॉस सेक्शन स्टार्टिंग फ्रॉम दॅट पॉईंट अँड एक्सटेंडिंग टू द टॉप ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर. क्लिअरली द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट ॲट द काय सांगतो त्या ठिकाणी सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे सरफेस ऑफ अर्थ आपण घेतली तर सरफेस ऑफ अर्थला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असते त्या ठिकाणी हायर असते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज काय सांगितलं त्या ठिकाणी हायेस्ट. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं झालं त्या ठिकाणी हायेस्ट झालं. दॅट इज ॲट द सी लेवल अँड डिक्रीजेस ॲज वी गो अबव द सरफेस ॲज द हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी
कॉलम ऑफ एअर अबाव काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे इथं काय सांगितलं, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज काय सांगितलं त्या ठिकाणी हायेस्ट. कुठं आहे त्या ठिकाणी सरफेस ऑफ अर्थला ते कसं झालं त्या ठिकाणी हायेस्ट झालं. अँड डिक्रीजेस काय सांगितलं, अँड डिक्रीजेस ॲज वी गो अबाव द सरफेस मध्ये सांगितलंय. म्हणजे जर आपण अबाव द सरफेसला गेलो तर ते काय होते त्या ठिकाणी डिक्रीजेस होत जाते. सरफेसेस द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम ऑफ एअर अबाव काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल, म्हणजे आम्ही जे सांगणार आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी सी लेवल आपण जी घेणार आहे, ॲट अ सी लेवल इज कॉल्ड, आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी नॉर्मल ॲटमॉस्फेरिक काय सांगणार आहे त्या ठिकाणी प्रेशर. मग आपण काय सांगितलं, द डेन्सिटी ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन हाईट अँड बिकम्स काय सांगितलं त्या ठिकाणी निग्लिजिबल बिहाइंड हाईट ऑफ अबाउट काय सांगितलं त्या ठिकाणी 8 किलोमीटर. सो दॅट हाईट ऑफ एअर कॉलम प्रोड्युसिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल कॅन बी टेकन ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी 8 किलोमीटर. म्हणजे आपण जर सी लेवलला जर बघितलं तर त्या ठिकाणी हाईट ऑफ द एअर कॉलम जो आहे, म्हणजे त्या हाईट ऑफ एअर कॉलमची जी व्हॅल्यू आहे ते हाईट ऑफ एअर कॉलमची व्हॅल्यू आम्ही काय घेणार आहे, हाईट ऑफ एअर कॉलम विच इज इक्वल टू काय घेणार आहे त्या ठिकाणी 8 किलोमीटर आम्ही टेकन घेणार आहे. द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी व्हॅक्यूम असं त्या ठिकाणी म्हणणार. म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे काय सांगितलं, द रिजन वेअर गॅस प्रेशर इज काय सांगितलं त्या ठिकाणी लेस सांगितला दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅन द ॲटमॉस्फेरिक काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर. म्हणजे गॅस प्रेशर जो आहे तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा लेस झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी व्हॅक्यूम म्हणणार आहे. म्हणजे परफेक्ट ऑर ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम इज व्हेन नो मॅटर दॅट इज नो ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. युजली vacuum refers to conditions when the gas pressure is considerably smaller than the काय सांगणार आहे त्या ठिकाणी atmospheric काय सांगणार आहे त्या ठिकाणी प्रेशर सांगणार. Here we have taken one example. A swimmer is swimming in a swimming pool at 6 meter below the surface of the काय सांगितलं त्या ठिकाणी water. Calculate the pressure on the swimmer due to काय सांगितलं त्या ठिकाणी water above. Here we have to taken that is density of काय घेणार आहे त्या ठिकाणी water विच इज इक्वल टू काय घेणार आहे त्या ठिकाणी 1000 kg काय घेणार आहे त्या ठिकाणी पर मीटर क्यूब घेणार आहे. त्यानंतर जी हॅविंग द व्हॅल्यू 9.8 काय घेणार आहे त्या ठिकाणी मीटर पर सेकंद स्क्वेअर घेणार. हिअर फर्स्ट वी हॅव टू टेकन द गिवन टर्म दॅट इज इन गिवन वी हॅव टू सीन दॅट स्विमिंग पूल ॲट 6 मीटर बिलो द सरफेस ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर. मीन्स इथं काय सांगणार आहे, हाईट जी घेणार आहे ती हाईट किती घेणार आहे त्या ठिकाणी 6 मीटर घेणार आहे. रोची व्हॅल्यू जी आहे म्हणजे डेन्सिटी किती घेतल्या 1000 काय घेतली kg पर मीटर काय सांगितलं क्यूब सांगितलं आणि जी हॅविंग व्हॅल्यू काय सांगितलं 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर सांगितलं. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, मग याच्यावरून आम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर सरफेस सांगितलं. मग आम्हाला मगाशी फॉर्म्युला मिळाला P इज इक्वल टू एच रो इंटू काय मिळालं त्या ठिकाणी जी मिळालं विच इज इक्वल टू एचची व्हॅल्यू किती आहे 6 आहे इंटू एची व्हॅल्यू किती आहे, रोची व्हॅल्यू 1000 आहे आणि जीची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 9.8 आहे. मग आपण काय करू शकतो, ह्या 9.8 6ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकतो. 6 8 जा 48 घेतलं, रिमेनिंग काय झालं त्या ठिकाणी 4 राहिलं. 6 9 जा घेतलं 54 येतं आहे आणि 54 + 4 आपण घेतलं तर किती येतं त्या ठिकाणी 58 आलं. हा डेसिमल पॉईंट एक सरकवला म्हणजे 58.8 आलं इंटू 10⁻². हा 1 2 3 घेतला म्हणजे 10⁻² किती आला त्या ठिकाणी 3 आला. बरोबर आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं की इथं व्हॅल्यू घेत असताना 9.8 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 1000 इंटू काय घेतला त्या ठिकाणी 6 घेतला आणि मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 58.8 इंटू 10⁻³ आणि व्हॅल्यू काय मिळाली न्यूटन पर काय मिळाला त्या ठिकाणी मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू आम्हाला काय मिळाल्या या ठिकाणी प्रेशरची मिळालेली आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार विच इज नियरली 6 टाइम्स द काय सांगणार आहे त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या 6 टाइम्स जो आहे ते आम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाल्या, हाईटची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही काय केलं, हे एक्झाम्पल या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.